नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. लोकसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. मागच्या वेळी ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब यांनी मावळमधून लोकसभा लढवली होती आणि त्यावेळी 3ऱ्या क्रमांकाची मते त्यांनी यावेळी घेतली होती. म्हणजे एकीकडे श्रीरंग बारणे शिवसेनेचे होते, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार होते आणि त्यामध्ये अशा वेळी देखील 76,000 मते लोकसभेतनं राजाराम पाटील साहेब यांनी घेतली होती. यंदा देखील ते निवडणूक लढवणार असं त्यांनी लवकरच जाहीर केलेलं आहे. नेमका लोकसभा निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका काय आहे, उद्देश काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पाटील साहेब, आपलं स्वागत आहे प्रभात पर्व न्यूजमध्ये. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आपण मागेच या ठिकाणी सांगितलं होतं की जर मराठा उमेदवार इथून जर लोकसभेमधले कुठल्याही पक्षाने दिला तर त्याच्या विरोधात मी या ठिकाणी उभा राहणार आणि यावेळी देखील आपण ठामपणे निर्णय घेतलेला की लोकसभा मी लढवणार. नेमका कोणत्या उद्देशाने आपण ही लोकसभा निवडणूक लढवता आणि त्याच्या मागची आपली भूमिका काय आहे? आपल्याला कल्पना आहे की या रायगड जिल्ह्याने 2 विरोधी पक्ष नेते महाराष्ट्राला दिले. त्यामध्ये लोकनेते दिबा पाटील हे पनवेलचेच होते आणि दत्ता पाटील हे अलिबागचे होते. हे ओबीसी नेते होते आणि हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोहोचले, परंतु मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, म्हणजे सत्तेत ते जाऊ शकले नाही. हे वास्तव आहे. हा जो संघर्ष आहे हा ओबीसींचा संघर्ष आहे मागच्या काळातला. आणि आताच्या काळात मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे पहिल्यांदा महाराष्ट्राला समजलं की महाराष्ट्राची लूट हे मराठा राज्यकर्ते करत आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेपासून 150 ते 200 आमदार मराठ्यांचे आहेत. डजनावारी मुख्यमंत्री आहेत, डजनावारी महसूल मंत्री आहेत, डजनावारी गृहमंत्री आहेत आणि त्याच पद्धतीने प्रशासनामध्ये येणारे जिल्हाधिकारी, सिडकोचे MD हे सुद्धा मराठा बहुसंख्येने असतात. आणि आता हे वास्तव सिद्ध झालं आहे की कोकणाची लूट किंवा रायगडची लूट, मुंबईची, ठाणे, पालघरची हे मराठा प्रशासक आणि मराठा राज्यकर्ते यांनी केली. आणि या पार्श्वभूमीवर मागच्या काळात लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नामकरणाचं आंदोलन इथे झालं. या विमानतळाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा संकल्प आपल्याला माहीत आहे की आताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केला होता. यामध्ये दिबा पाटील साहेबांनी महाराष्ट्रात निर्माण केलेली ओबीसी अस्मिता संपवून त्याला हिंदुत्वाचा आयाम देऊन त्याच्यावर मराठा शिरजोर कसे होतील हे एकनाथ शिंदेचा डाव होता, तो आम्ही हाणून पाडला. आणि मोठ्या प्रमाणात लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नावानं इथं आंदोलन झालं. लाखोंच्या संख्येने लोक जमा झाली. ही पार्श्वभूमी पाहता आताची जी पनवेल उरणची ही जी मावळ लोकसभा जे नाव दिलं आहे ते आमचे पत्रकार, आपला कॅमेरामन पण बोलले, मला वाटतं की नाही तुमचे बंधू बोलले की याला नाव फक्त मावळ का, याला रायगड मावळ असं नाव का? तर याच्यामध्ये मराठ्यांनी रायगडला दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. रायगडच्या लोकांना, आगरी कोळी कराड्यांना ओबीसीने दाबण्याचा प्रयत्न केला आहे, दिबा पाटलांचं कर्तृत्व दाबण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटलांच्या अस्मितेसाठी ही जी लढाई आहे ही मागच्या वेळी पण मी लढली होती. त्यावेळी नारायण नगू पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श म्हणून मी फोटो लावला होता. आज दिबा पाटलांचं खऱ्या अर्थाने वैचारिक योगदान आहे या भागाला आणि राजकीय त्यांचं नेतृत्व आहे ओबीसी नेते म्हणून, त्याची जाणीव या भागाला झाली, पूर्वी अशी नव्हती. आणि म्हणून आता शिवसेनेचे उमेदवार मराठा आहेत आणि दुसरी जी शिवसेना आहे एकनाथ शिंदेची, आता शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे. दोघांमध्येच तो कल आहे. आणि ह्याच्यामध्ये निश्चित दिबा पाटील साहेबांच्या ओबीसी विचारांचा विजय होईल. बाळासाहेब ठाकरेंचं नाव मागं पडलेलं आहे. उद्धवजी ठाकरे माननीय माजी मुख्यमंत्री यांनी आपला तो काय बोलतात त्याला आपला हक्क सोडपत्र दिलेलं आहे, माझ्या वडिलांचं नाव मी मागे घेतो, हे मोठा निर्णय त्यांनी घेतलेला. हा त्यांनी वैचारिक मान्य केलं की या भागामध्ये ओबीसींचं, आगरी कोळी कराडी या लढाऊ सागरपुत्रांचं वर्चस्व आहे, जे वर्चस्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात होतं आणि लोकनेते दिबा पाटलांमुळे आत्ता पण आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात कुळ कायद्यात पण होतं. म्हणजे ह्याला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. म्हणून घाटावरचे जे दोन्ही मराठा उमेदवार आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी मी आता यामध्ये उतरलो. एक उमेदवार म्हणून तुम्ही सातत्याने वंचितांचे, ओबीसींचे प्रतिनिधी आहात. राजकारण हे मतदान म्हणजे सगळ्यांची मतं लागतात, म्हणजे तिथे काय मराठ्यांची मतं लागत नाही अशातला भाग नाही. मग अशा वेळी सातत्याने तुम्ही मराठा द्वेषी अशी ही जी प्रतिमा तयार झालेली आहे, एकीकडे ओबीसी मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल आणि मराठा मतदारांना काय आवाहन कराल? मी मराठ्यांच्या विरोधी नाही. मी मराठ्यांना हे सांगतो की तुम्ही मराठा आरक्षणाची मागणी केली ती असंविधानिक आहे. म्हणजे संविधानाने आरक्षण कोणाला दिलं? ज्यांचं शोषण झालं, ज्याला तुम्ही पाणी पिऊ दिलं नाही, ज्यांना तुम्ही स्पर्श केला नाही, ज्यांना अस्पृश्य म्हटलं, ज्यांना गावाच्या बाहेर ठेवलं, ज्यांना तुम्हाला जमीन मालकी दिली नाही म्हणजे आगरी कोळ्यांना, त्यांना कुळ कायद्याचं आंदोलन करायला लागलं, हे जे लोक होते शोषित वंचित होते त्यांच्यासाठी आरक्षण आहे.
ते आरक्षण ब्राह्मण आणि मराठ्यांसाठी नाही. जे तुमच्यासाठी नाही ते तुम्ही मागू नका. म्हणजे आपण घरातल्या बायकोला पण सांगतो, तू आकाशातला चंद्र मागितलास तर कवितेतून देता येईल, प्रत्यक्षात चंद्र देता येणार नाही, 100चा बल्ब देता येतो. त्यामुळे मराठ्यांनी आरक्षण मागू नये, ते गरिबांचं आहे. तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, सहकार क्षेत्र, पोलीस, हवालदार सगळे तुमचे आहेत, तुम्हाला मागायची गरजच नाही. मग तुमच्या डोक्यात ही जी मागणी घुसवली ती मागासवर्गीयांच्या विरोधात आहे. आणि म्हणून तुमचं जे वागणं मागासवर्गीयांनाच या ठिकाणी भ्रमित केलेलं असं तुमचं म्हणणं आहे? नाही, मराठ्यांना भ्रमित केले, मराठ्यांना भ्रमित केले. मराठ्यांच्या डोक्यात आरक्षणाची मागणी घुसवलं ही चुकीची आहे. लहान मुलाचं जे खाद्य आहे किंवा चॉकलेट आहे ते लहान मुलांचं असतं, बापाने नसतं मागायचं. ते तुम्ही त्या मुलासाठी आणले, त्या मुलाला पहिल्यांदा, कारण तुम्ही त्या मागासवर्गीयांवर हजारो वर्ष अन्याय अत्याचार केलाय. तो अन्याय अत्याचाराच्या पापातून मुक्त होण्यासाठी आरक्षण हा मार्ग भारतीय संविधानाने दिलाय. तो तुमच्यासाठी अधिकार नाही, हा मराठ्यांचा गैरसमज केलाय. आणि म्हणून तसं म्हटलं तर माझं आडनाव पाटील आहे. बऱ्याच मराठा लोकांना वाटतं की मी मराठाच आहे असं वाटतं, पण मी मराठा नाही. या अर्थाने की माझ्या बापानं, बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायद्यासाठी आंदोलन केलं, कायदा केला आणि मग मी जमिनीचा मालक झालोय. माझ्या बापानं, दिबा पाटलांनी आंदोलन केलं आणि म्हणून आम्हाला 100% जमिनीतलं 12.5%तलं 4.5% काटून 9.5% भेटलं. हे पण वसंतदादा पाटलांनी गोळ्या घातल्या दिबा पाटलांच्या आंदोलन, आमची माणसं मारली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्हाला संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष मराठ्यांना आणि ब्राह्मणांना करावा लागत नाही. ब्राह्मणांना न मागता EWS आरक्षण मिळतं, मराठ्यांना न मागता EWS आरक्षण मिळतं, पण आमचं असलेलं आरक्षण ओबीसीना भेटत नाही. आज स्थानिक स्वराज्य संस्थातलं आमचं आरक्षण संपलेलं आहे. इथल्या सगळ्या पनवेल उरणच्या नगरसेवकांना ते माहीत आहे. म्हणून सगळ्या नगरसेवकांना, सगळ्या सरपंचांना मी विनंती केली आहे की बाबा रे, गरिबांचा नेता लढतोय तर तुम्ही मला दान द्या, मदत करा. हे जाहीर बोलतोय मी. कुठला आगरी कधी असं नम्रपणे बोलत नाही की मला मदत करा, मी गरीब आहे. कारण सगळे आगरी स्वतःला शेठ बोलतात. म्हणजे विवेक शेठ, राम शेठ, बबन शेठ सगळे शेठ आहेत. फक्त एकच राजाराम पाटील असा आहे की जो शेठ नाही, तो कामगार आहे, तो शेतकरी आहे, शेतमजूर आहे. हे सत्य सांगतोय कारण मी गरीब आहे आणि मी या सगळ्या शेठकडे मदत मागतो. मागे मागितली, आता पण मागतो, कारण तुम्ही शेठ आहात. शेठ आहेत म्हणून बोलतोय. शेठ नसतात तर मदत मागितली नसती. म्हणून सगळ्या शेठ लोकांना, आगरी, कोळी, कराडी, भंडारी यांच्या नेत्यांना माझी विनंती आहे की सगळे शेठ लोकांनी आम्हाला मदत करावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी मदत मागितली होती, त्यांनी पण लढाईसाठी कर्ज काढलं होतं. तसंच मी पण सांगतो, दिबा पाटलांनी लोकवर्गणी काढली होती. या लोकवर्गणीची अपेक्षा निवडणुकीत आपल्याकडून ठेवतो आणि मोठ्या प्रमाणात माझा सुद्धा प्रचार आणि बॅनर लागले पाहिजेत. लोकांनी ते उत्स्फूर्तपणे लागावी विनंती करतो. आणि तुमच्यासाठी, लोकांसाठी लोकशाहीच्या निवडणुका लोकांनी लढवाव्यात यासाठी मी निमित्त उमेदवार आहे. तुम्हाला वाटत असेल की राजाराम पाटलांनी लढू नये, आमच्यापैकी दुसरा एक उमेदवार आहे, तर माझी तयारी आहे. आपले जे कार्यकर्ते आहेत, किरण केनी, रुपेश धुमाळ, प्रेम पाटील, किरण केनीने विनंती केली, पाटील साहेब दुसरा उमेदवार देत का नाही. तुम्हाला माझा काय पक्ष आहे का? पक्ष बाळासाहेबांचा आहे. तुम्हाला लढायचं असेल तर तुम्हाला बाळासाहेबांकडे घेऊन जातो, तुम्ही लढा. मीच लढलो पाहिजे असं नाही, पण कोणीच लढत नाही. आज पनवेल उरणमध्ये मराठ्यांना चॅलेंज करणारा एकही नेता नसल्यामुळे मला हे लढवावं लागतंय. ही परिस्थिती आणि निसर्गाने दिलेली माझ्यावरची जबाबदारी आहे, ती मी करतोय. पण कोणी दुसरा लढणार असेल, उद्या प्रशांत ठाकूर बोलले की मी खासदारकी लढतोय, मला काय हरकत नाही, पण ते लढतच नाहीत ना. रामशेठ माझी खासदार, त्यांनी लढावं, इथून कोणीही लढावं. शेका पक्षाचा बाळाराम पाटलांनी खासदारकी लढवावी, बबनदादांनी लढवावी, काही हरकत नाही. परंतु आम्ही कोणाला तरी मराठ्यांना जिंकून देण्यासाठी पालखीचे भोई होणार नाही. तर आम्ही राजे आहोत. आम्ही मान जो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आरमाराचा मान आहे, टिकवला पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगितलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये केवळ मराठा आणि ब्राह्मण सरदार नव्हते, तर कान्होजी आंग्रे, आगरी, कोळी, कराडी हे नौदलाचे प्रमुख होते. याची नोंद महाराष्ट्राने घेण्यासाठी ही निवडणूक मी लढत आहे. आता तुमच्या एका भूमिकेच्या विरोधातच डायरेक्टली वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असं बोलायला लागेल. मागच्या वेळी तुम्ही वंचित बहुजन आघाडीमधूनच निवडणूक लढवलेली आहे आणि आता या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांचं असं म्हणणं की बाबा आम्ही मनोज जरांगेंना या ठिकाणी पाठिंबा देतो, म्हणजे त्यांचे मराठा उमेदवार असतील आणि त्यांना ते पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहेत असं म्हणूया, किंवा त्यांना पाठिंबा असणार आहे. आणि तुम्ही मात्र या ठिकाणी मराठ्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे ही कुठेतरी दुहेरी भूमिका आहे तुमच्याच नेत्याविरुद्ध असं या ठिकाणी म्हणावं लागेल. आपल्याला माहित आहे की आपल्या देशामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षत्रिय म्हणजे आजच्या काळातला मराठा, यांचा प्रचंड मोठा वैदिक दहशतवाद हा देशामध्ये आहे आणि याला समस्त मागासवर्गीय लोक घाबरतात. त्यामध्ये नवल काहीच नाही. आता बघा, महाराष्ट्राचं ओबीसीचं नेतृत्व आगरी लोकांनी केलं. आगरी लोक म्हणजे कोण? दिबा पाटील, ॲडव्होकेट जनार्दन पाटील, दत्ता पाटील ह्या लोकांनी केलं. आणि हे सत्य आहे. आता ओबीसीचे नेते म्हणून अनेक लोक आलेत, प्रकाश अण्णा शेंडगे आलेत, भुजबळ साहेब आलेत, पण ह्या सगळ्यांचे गुरु हे लोकनेते दिबा पाटील, ॲडव्होकेट जनार्दन पाटील, जनार्दन कोठेकर हेच होते. कारण
महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या ब्राह्मणांच्या दहशतीला उत्तर देण्याची हिंमत फक्त आग्र्यांमध्ये आहे, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. आता जे क्रांती मोर्चे निघाले त्या क्रांती मोर्चांमुळे महाराष्ट्रात एक दहशत झाली मराठ्यांची, आणि आजही जरांगे पाटलांनी अशा प्रकारची दहशत केली आणि जाळपोळसुद्धा केली. त्यामुळे मागासवर्गीय लोक घाबरलेले आहेत. बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही सावधतेची असू शकते, मला त्याची कल्पना आहे. परंतु मराठा हे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत, शोषित नाहीत. त्यांना राजकीय नेतृत्व देणं म्हणजे आत्मघात आहे. कारण राजकीय नेतृत्वाच्या बाबतीत महाराष्ट्रावर मराठ्यांचीच दादागिरी आहे. जोपर्यंत मराठा लोक सत्तेतून उतरत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात समता येणं अवघड आहे. म्हणून बाळासाहेबांची भूमिका ही सावध असू शकते. पण दिबा पाटलांचा प्रतिनिधी, दिबा पाटलांचा कार्यकर्ता म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या ओबीसीचं नेतृत्व करून सांगतो की महाराष्ट्रातल्या मराठा सत्तेला पराभूत करणं यासाठी लोकसभा आहे. आणि बाळासाहेबांची भूमिका असेल, त्यांचा बाळासाहेबांचा मी आदर करतो, कारण त्यांनी मला लोकसभा कशी लढवावी हे शिकवलेलं आहे. मी लोकसभा उमेदवारांपैकी पैसेवाला उमेदवार नव्हतो, गरीब उमेदवार होतो. त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या भूमिकेचा आदर करून आम्ही सगळे ओबीसी सांगतोय की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यातून ओबीसी जागे झालेत. आग्र्यांना माहीतच नव्हतं आम्ही ओबीसी आहोत. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळेही रिॲक्शन आले, आणि त्या रिॲक्शनमधून झालेली ही निवडणूक मराठ्यांचा पराभव करणारे असतील. आणि मराठ्यांच्या बद्दल मी सगळ्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो, मराठे हे सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत, शोषित नाहीत. त्यांना प्रशासनामध्ये, त्यांना महसूलमध्ये, त्यांना पोलिसांमध्ये, त्यांना राजकारणामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व असल्यामुळे त्यांना राजकारणात पुन्हा नव्याने आणण्याची काही गरज नाही आणि त्यांच्याकडे झुकण्याची पण गरज नाही, हे मी महाराष्ट्राला जाहीर करू इच्छितो. पण मागच्या वेळी देखील एक असं झालं होते की प्रकाश आंबेडकर हे स्वतंत्र लढले होते, वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र होती, आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची बी टीम असा त्यांच्यावर सातत्याने आरोप केला जात होता. आणि त्यामुळे ज्यावेळी आपण या ठिकाणी निवडणूक लढवली 76,000 मतं आपण घेतली, आणि त्याचा फायदा श्रीरंग बारणेंना झाला असं बोललं जातं. आता देखील अशीच परिस्थिती आहे असं का म्हणता येणार नाही? कारण जर या ठिकाणी महाविकास आघाडी अगदी वेळोवेळी प्रकाश आंबेडकरांना विनवणी करत आहे की तुम्ही महाविकास आघाडीसोबत या ठिकाणी लोकसभा लढवा, अगदी शेवटच्या घटकेपर्यंत स्वतः प्रकाश आंबेडकर बोलतात की बाबा मला तर तेच पाहिजे की त्यांच्यासोबतच लढवायचे, परंतु इथे मात्र कुठेही त्यांचं काय जुळलेलं दिसत नाही. आता त्यांनी स्वतःची उमेदवारी देखील जाहीर करायला सुरुवात केलेली आहे, आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव देखील नाव अजून नाही, आणि आपण स्वतंत्र लढवण्याच्या तयारीत आहात. या सगळ्या गोष्टी म्हणतात परत एकदा ती बी टीम आहे का असा आरोप केला जाईल. तुमच्या उमेदवाराने देखील कुणाला फायदा होईल असंही या ठिकाणी विचारता येऊ शकेल. नेमकं काय सांगाल याविषयी? कसं आहे, महाराष्ट्रात आणि देशात लोकांची विचार करण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे. म्हणजे कशी आहे की या देशामध्ये सत्ताधारी फक्त ब्राह्मण किंवा मराठे होऊ शकतात. एकतर मराठे जिंकले पाहिजेत किंवा ब्राह्मण जिंकले पाहिजेत. एकतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस, असे दोनच पर्याय आहेत. तिसरा पर्याय जो मागासवर्गीयांचा तो कोणी द्यायला तयार नाही. मागासवर्गीय म्हणजे ओबीसी, SC, ST. आता याच्यामध्ये हे जे सगळे आमचे ओबीसी लोक आहेत कुठल्या ना कुठल्या प्रस्थापित पक्षात आहेत. काही लोक शिवसेनेत आहेत, काही भाजपमध्ये आहेत, काही काँग्रेसमध्ये आहेत. पण ते नेहमी गुलाम असतात त्या पक्षातल्या मराठा आणि ब्राह्मणांचे. ते स्वतंत्र कधी मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. मग ते आपल्याला माहीत आहे, गणेश नाईक असतील, लीलाधर डाके असतील, अनंत तरे असतील, आमचे रामशेठ ठाकूर असतील, किंवा आता प्रशांत ठाकूरसुद्धा मंत्री होऊ शकत नाहीत. याचं कारण आहे की दुय्यम दर्जाची वागणूक ओबीसी, SC, STना महाराष्ट्र देतो. यातल्यात बाळासाहेब आंबेडकरांनी प्रथम भूमिका घेतली की मी निवडणुका स्वतंत्रपणे लढणार. आता आपल्याला माहीत आहे, ज्यांनी लढाईत शस्त्र घेतलं तो जिंकणार किंवा हारणार. एक तर जिंकेल किंवा हारणार. हारले तरी तो त्यांचा पराभव, जिंकले तर त्यांचा विजय. पण जिंकले तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात. पण लोकांना हे नको आहे. लोकांना फक्त ओबीसी, SC, ST यांनी मतदान केलं पाहिजे, सत्तेच्या स्पर्धेत ते नको. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर लढले तेव्हा असं लोक बोलले की ते भाजपाची बी टीम आहे. पण भाजपाची बी टीम कोण होतं? अर्धी शिवसेना ही भाजपाची बी टीम होती, अर्धी राष्ट्रवादी भाजपाची टीम बी टीम होती. या बी टीमचं नेतृत्व एकनाथराव शिंदेने शिवसेनेत केलं आणि राष्ट्रवादीत अजित पवारांनी केलं. आणि उरलेली शिवसेना राष्ट्रवादी आहे, जिंकल्यानंतर भाजपामध्ये कशावरून जाणार नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या चारित्र्याविषयी म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या चारित्र्याविषयी मागासवर्गीय कोणीही विश्वास देऊ शकत नाही. उलट मागासवर्गीय प्रामाणिक आहेत, आणि त्या प्रामाणिकपणाची सुरुवात बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे झालेली आहे. त्यामध्ये मी सुद्धा लढलोय, पण मी कुठेही BJP-कडून काही रुपया घेतला नाही किंवा BJPने मला काय मदत केली नाही. मी माझ्या कष्टाने लढलोय, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आत्तासुद्धा वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली तर भाजपचा विजय होईल हे तुम्ही कशाला बोलता? आणि मग तुम्हाला गरज का लागते? म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादीला आणि भाजपला या वंचित किंवा ओबीसींची गरज का लागते?
त्यांना गरज यासाठी लागते की आतापर्यंत हे फक्त मतदार होते. आता बाळासाहेब आंबेडकरांमुळे राजाराम पाटलांसारखे छोटे छोटे नेते, गरिबांचे नेते हे खासदार होण्याची इच्छा ठेवायला लागलेत. ही त्यांना भीती वाटते आणि त्यांना हे सत्तेत येण्याची भीती मागासवर्गीय असल्यामुळे ते आरोप करतात आमच्यावर, हे चोर आहे, ते बी टीम आहे. अरे आम्ही कोण आहोत ते आम्ही सिद्ध करू ना, आम्हाला जिंकू द्या. आणि म्हणून एकलव्य जेव्हा लढायला उतरला, धनुर्विद्या शिकायला उतरला, त्यावेळी द्रोणाचार्यांना भीती वाटली की हा अर्जुनाला चॅलेंज करेल. म्हणजे माहिती आहे, राजाराम पाटील उभे राहील तर एकनाथ शिंदे आणि फडणवीसला चॅलेंज करेल. आणि म्हणून ते काय सांगतात, तुम्ही बी टीम आहे, तुमचा अंगठाच कापून टाका, तुम्ही लढायचंच नाही. हे कुठं असतं का? आम्ही लढणार. आणि हा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. वर्तमान काळात माझ्यासारख्या नेत्याला तो बाळासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. त्यामुळे मी बाळासाहेब आंबेडकरांबद्दल कायम कृतज्ञ असेन, कारण त्यांनी तिकीट द्यावं अशा प्रकारची अपेक्षा ठेवून मी बोलत नाही. त्यांनी मला जे शिकवलंय ते मासे मारायला शिकवले. एक दिवसाचे मासे नाही दिलेत. आता मी मच्छीमार आहे. आता मी कुठल्याही समुद्रात पाठवा, मी कुठेही मासेमारी करू शकतो. मावळमध्ये लढवा किंवा श्रीकांत शिंदेच्या विरोधात उभा करा मला, किंवा पार्थ पवार किंवा अजित पवारांच्या विरुद्ध उभा करा, मी कोणाला घाबरत नाही आता. आणि या देशाचं नेतृत्व मी करायची हिंमत माझ्यामध्ये आहे. म्हणून सातत्याने मी लोकसभेची गोष्ट करतोय, विधानसभेची करत नाही. कारण आम्हाला दिल्लीत जायचं आहे. दिबा पाटील हे दिल्लीत होते आणि दिल्लीतलं आगरी कोळ्यांचं नेतृत्व आम्हाला मिळवायचं आहे. कारण इथले जे पनवेल उरणचे जे प्रश्न आहेत, इथे सिडको आहे, इथे नैना आहे, इथे JNPT आहे, इथे ONGC आहे, हे अनेक प्रोजेक्ट सेंटरचे आहेत. विमानतळ हा सेंटरचा प्रोजेक्ट आहे. विमानतळाला नाव देण्याचं काम राज्याचं नाही तर दिल्लीचं आहे. मग दिल्लीमध्ये दिबा पाटलांचं नाव द्यायचं असेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाकून नाही तर जिंकून येऊन ते दिलं पाहिजे. आपण त्यासाठी लोकसभेत गेलं पाहिजे. हे माझा संदेश इथल्या भूमिपुत्राला आहे. नाही म्हणजे आता लोकसभेवर बहिष्कार टाकून होणार नाही असं या ठिकाणी बोललेलं. म्हणजे काही दिवसांपूर्वी आपण जगदीश गायकवाड यांची प्रतिक्रिया पाहिली होती की लोकनेते दिबा पाटील यांचं नाव लवकरच या विमानतळाला देण्यासंदर्भात घोषणा करावी, आणि किंवा तो मुद्दा या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर नसेल तर या इथल्या ओबीसींनी त्याच्यावर बहिष्कार टाकावा असं त्यांनी आवाहन केलं होतं. आणि पाटील साहेबांचं असं म्हणणं आहे की बाबा बहिष्कार टाकून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः त्या ठिकाणी स्वतः केंद्रामध्ये गेले तरच हे प्रश्न मांडता येतील. तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हणजे इथले जे प्रश्न आहेत हे इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते मांडत नाही का? आता कपिल पाटील आहेत, हे सध्या तुम्हाला माहिती आहे केंद्रीय मंत्री आहेत, ते असतील. ह्या सगळ्यांनी हे प्रश्न व्यवस्थित मांडले नाही असं तुम्हाला वाटतं? कपिल पाटील साहेबांनी दिबा पाटील साहेबांचा प्रश्न जर व्यवस्थित मांडला असता तर मंत्रिपद घ्यायच्या अगोदर त्यांनी सांगायला होतं की मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी दिबा पाटलांचं नाव पहिल्यांदा द्या. ही पद्धत असते की मला मंत्री करण्यापूर्वी दिबा पाटलांचं नाव दिलं तर मी अभिमानाने ते मंत्रिपदाची शपथ घेईन. परंतु आपलं जे नेतृत्व आहे हे व्यक्तिगत स्वार्थासाठी निवडणुका लढतं, व्यक्तिगत उपभोगाच्या हेतूने संपत्ती वाढवण्याच्या दृष्टीने आमदार खासदार होतात. दिबा पाटलांसारखी समाजाबद्दलची निष्ठा त्यांच्याकडे नाही. आणि म्हणून दिबा पाटलांचं नाव येण्यासाठी लोकांनी लढलं पाहिजे. आताचं नेतृत्व पुरेसं नाही. मी जगदीश भाईंना ही विनंती करेन की या भागामध्ये दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनाच्या निमित्त आपण सगळे एकत्र आलो. त्याच्या अगोदर मी एक मोठं आंदोलन केलं की ही विमानतळामध्ये बौद्ध लेणी होती ती वाचली पाहिजे. आणि या आंदोलनात सगळ्या आगरी कोळी कराडी बौद्ध यांनी एकत्रित सहभाग घेतला आणि या देशाला दाखवून दिलं की भगवान बुद्ध हे 2500 वर्षापासून या भूमीचे सुपुत्र आहेत, भूमिपुत्र आहेत, आदर्श भूमिपुत्र आहेत. आणि जसे दिबा पाटील आहेत तसे 2000 वर्षापूर्वी भगवान बुद्ध होते. आणि यांचं आंदोलन आम्ही एकत्र केलं. तर सकारात्मक जी लढाई आहे लोकसभेमध्ये आपल्या हक्कांसाठी लढणं, निवडणुकांचा लोकशाहीने दिलेलं जे हत्यार आहे बाबासाहेबांच्या संविधानाने, त्या हत्याराचा उपयोग आपण केला पाहिजे. जर आपण बहिष्कार टाकला तर मराठा उमेदवार येईल. म्हणजे पनवेल उरणचे लोक लढले नाही तर 100% श्रीरंग बारणे किंवा आता शिवसेनेचे कोण उमेदवार ते निवडून येतील, वाघेरे येतील. याचा अर्थ काय? म्हणजे मराठ्यांना पुन्हा डोक्यावर बसवायचं आपण. आम्ही ठाण्यातून एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि मुंबईत बसलेले मराठे आहेत, ब्राह्मण आहेत, त्यांना बाजूला करून आगरी कोळ्यांचं नेतृत्व प्रस्थापित करावं, इथल्या गावठाणांचे अधिकार मिळावे, इथल्या भूमिपुत्रांना स्वतःच्या विकासाचा अधिकार मिळावा, यासाठी लढतोय. मच्छीमारांचं प्रश्न यासाठी आपले प्रतिनिधी असलं पाहिजे. आणि म्हणून मी बौद्ध बांधवांना पण विनंती करतोय की चांगला उमेदवार जर माझ्यापेक्षा चांगला असेल तर त्याचा प्रचार करायला मी तयार आहे. जगदीश भाईंनी लोकसभा लढवावी, काही प्रॉब्लेम नाही, पण लढावं. बहिष्कार वगैरे टाकणं ही नकारात्मक गोष्टी आहेत. बहिष्कार कशाला टाकायचा? त्यात फायदा मराठ्यांचा आहे. आणि म्हणून आत्ताच्या घडीला ओबीसीमध्ये जागृती आली आहे. पहिली जागृती बाळासाहेब आंबेडकरांनी आणली, बौद्ध बांधवांमध्ये मोठी आणलेली जागृती आहे. ती जागृती आणि त्यात ओबीसींची जागृती अशी एकत्र आली तर महाराष्ट्रावर आपलं ओबीसी, SC, ST आणि स्त्रियांचं राज्य होऊ शकतं आणि विषमतावादी मराठा आणि ब्राह्मण यांना आपण पराभूत करून घरी बसवू शकतो. पाटील साहेब, एक गोष्ट आता जाणीवपूर्वक मला या ठिकाणी मांडायची आहे. ही सगळी जी गणिते असतात ना,
उमेदवार म्हणजे निवडणुकीची ती त्याच्यामध्ये आर्थिक गणिते असतात, राजकीय गणिते असतात, म्हणजे राजकीय शक्ती त्याच्या पाठीमागे खूप मोठी लागत असते. आर्थिक पाठबळ देखील सगळं म्हणजे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लागत असतं. आणि तुम्ही तर नेहमी म्हणता की माझ्या खिशात तर बाबा म्हणजे 100 रुपये नाही मिळत, अशा पद्धतीने तुम्ही बोलत असता. मग ह्या सगळ्या कठीण परिस्थितीत म्हणजे माझा एक मित्र आहे, तो नेहमी बोलत असतो की बाबा खलीशी माझ्यासारख्याने उपाशीपोटी कुस्ती केल्याची म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. म्हणजे समोर बलाढ्य असा एखादा उमेदवार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही आहात. म्हणजे ठीक आहे, मान्य आहे मला की तुम्ही नेहमीच बोलत असा की माझ्याकडे लोकसभेत जाण्यासारखा कुठला गुण नाही. म्हणजे जी सगळी अभ्यास असावा लागतो, वक्तृत्व असावं लागतं, कदाचित या सगळ्यामध्ये तुमच्यासमोर सगळे फिकं पडतील. हे अनेक लोक पाठीमागून तरी बोलून दाखवतील, परंतु सगळ्यात मोठा फॅक्टर आहे ते म्हणजे पक्षाचं पाठबळ, परत आर्थिक पाठबळ, या सगळ्या गोष्टी नेहमीच विचारात घेतल्या जातात. म्हणजे म्हणूनच कदाचित ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये चांगले उमेदवार जात नाही, म्हणजे निवडले जात नाही, ही शोकांतिका आहे. याविषयी तुम्ही काय काळजी घेणार मग? मागच्या निवडणुकीत मी पाहिलं, हे जे पैशाचं सत्य आहे ते जगामध्ये सगळीकडे मांडलं जातं, मी पण मान्य करतो. परंतु शेवटी माणसाचं जे मन आहे ते मन जर प्रामाणिक असेल, तर जो शीलवान असेल, तर त्याला नेतृत्व मिळतं. हे दिबा पाटलांनी आपल्या आयुष्यात सिद्ध केलं. दिबा पाटलांचं पनवेलचं घर आपण आता बघू शकता. एवढा 2 वेळा खासदार राहिलेला माणूस, 4 वेळा आमदार राहिलेला माणूस एवढा साधं जीवन जगू शकतो, याच्यावर आताही कोणाचा विश्वास बसणार नाही. आणि ते त्यांनी करून दाखवलं. काळ आता बदललेला आहे, हे खरं आहे. पण गेल्या वर्षी जेव्हा 76,000 मतदान मला भेटलं, त्यामुळे 35,000 मतदान हे पिंपरी चिंचवड मध्ये मिळाले. तिथे मी कधी तो प्रदेश पाहिलेलाच नाही, कारण आपण एकविराईच्या कारला गडाच्या वरती कधी जात नाही. तरीसुद्धा त्या लोकांनी एवढं मोठं मतदान केलं. याचा अर्थ असा आहे की प्रामाणिक माणसाला मतदान करणारे मतदार हे भारतामध्ये अजून आहेत. आणि ह्या मतदानाची संख्या आता ह्यावेळी तिप्पट होऊ शकते असा माझा विश्वास आहे. दुप्पट नाही, तिप्पट. कारण आता उरण पनवेल रायगडला पुन्हा एकदा जाग आलेली आहे. ती दिबा पाटलांच्या आंदोलनाने, बौद्ध लेण्यांच्या आंदोलनामुळे ही जाग आली. इथला मागासवर्गीय ओबीसी आणि मराठा क्रांती मोर्चा आणि जरांगे पाटलांमुळे कधी नव्हे ते ओबीसी जागे झालेत. आणि थेट मराठ्यांची सत्ता संपवणं म्हणजेच विषमता संपवणं, अशी महाराष्ट्राचं आजचं वातावरण आहे. त्यामुळे मराठा आमदार ह्या खासदारांना पराभूत करणं हा उद्देश घेऊन मी निघालो आहे. आणि तो जिंकण्याचा विषय आहे. त्याच्यामुळे आज पैसे नसणं ही काय गोष्ट कमीपणाची नाही. हे सत्य आहे की प्रवासाला पैसे लागतात, डिझेलला पैसे लागतात, कार्यकर्त्यांना जेवण लागतं, ते लागतं. पण ज्या पद्धतीने आज केंद्रामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड BJPने आणले, ही सरळ सरळ खंडणीखोरी आहे. म्हणजे अशी खंडणीखोरी अजूनपर्यंत प्रामाणिक माणसाला शक्य नाही. असं जर आपण काय केलं तर आपल्याला आतमध्ये टाकतील. आणि म्हणून प्रामाणिकपणा हा सुद्धा अत्यंत मौलिक घटक आहे. आज तुम्ही पाहिलात की मुंबईमध्ये एक शिवसेनेचे उमेदवार आहेत कीर्तिकर, त्यांनी फॉर्म भरल्यावर दुसऱ्या दिवशी ईडीची नोटीस आली. पण ईडीची नोटीस का आली? तर त्यांच्याकडे पैसा आहे. मला ईडीची नोटीस आत्ता जरी लावली तरी मी माझे सगळे दोन्ही खिसे समोर ठेवतोय. हे अशी स्थिती आहे की हा एक पेन आहे आणि हे आपले काय आधार कार्ड आहे आणि एक कार्ड आहे. त्या कार्डाचं जरी तुम्ही जाऊन अकाउंटला चेक केलं तर त्याच्यावर 3-4 हजार रुपयापेक्षा जास्त पैसे नसतील, डिझेल एवढे पैसे असतील. म्हणजे मला ईडी लावू शकत नाही, मोदी पण लावू शकत नाही, कितीतरी विरोध बोललो, कारण आपल्याकडे पैसेच नाहीत. तर मी भाजप सरकारचं यासाठी अभिनंदन करेन की तुम्ही ज्यांना ईडी लावली ते सगळे पैशावाले होते. मला अभिमान आहे त्याचा, कारण त्यांना ईडी लावल्यामुळे आमच्यासारख्या गरिबांना लढण्याची हिंमत आली. आणि आम्ही जाहीर सांगतो की आमच्याकडे पैसेच नाहीत. आणि कधीतरी गरिबांना निवडणुकीमध्ये लढता येऊ शकतं अशी शक्यता काय झाली? कारण आता समजा श्रीरंग बारणे यांचे उमेदवार आहेत, कोणाचे? BJPचे. त्यांना ईडी लावू शकत नाही, कारण भाजपला ईडी लागत नाही. श्रीरंग बारणे म्हणजे आता शिवसेनेचे म्हणजे BJP म्हणजे शेवटी भाजपचे, त्यांना ईडी लागणार हे आम्हाला माहित आहे. एकनाथ शिंदेच्या भाजप शिवसेनेचे त्याने ते 50 खोके ओके आहेत, ते विषय त्यांना लागणार नाही. पण प्रामाणिक लोकांना माहिती आहे लागेल तुमचं म्हणणं. वाघेरेंना लागणार ईडी, लागणार ईडी. पण राजाराम पाटलांना ईडी लागू शकत नाही, कारण आमच्याकडे पैसेच नाहीत. हा सुद्धा प्लस पॉईंट निवडणुकीत आहे. आणि जे गरीब सर्वसामान्य मतदार आहेत त्यांना माहीत आहे की आम्ही कधी चोऱ्या केल्या नाहीत, करणार नाही, जनतेची फसवणूक करणार नाही. यासाठी प्रामाणिक नेतृत्वाला आपण मतदान करावं ही विनंती माझी सगळ्यांना आहे. बरं पाटील साहेब, आता परत एकदा मागचे तुमचे खूप व्हिडिओ व्हायरल झाले होते मराठा आंदोलनामध्ये. म्हणजे घराघरात राजाराम पाटील साहेब पोहोचले होते. अगदी आपण कोर्टात वगैरे किती वेळा गेलेलो आणि म्हणजे वकील वगैरे सगळे लोक तुम्हाला ओळखत होते. म्हणजे थोडक्यात एक बुद्धिमान म्हणजे विचारशील
किंवा ओबीसीचा नेता ही सगळी ओळख तुमची पोचलेली आहे, त्याच्यामध्ये बहुजन समाज प्रामुख्याने होता. या सगळ्याचा फायदा या निवडणुकीत तुम्हाला होईल असं का वाटतं नेमकं? 100%. मी मागच्या वेळी पिंपरी चिंचवडमध्ये गेलो तेव्हा तिथे अतिक्रमित घरांचा प्रश्न होता. म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असं तिथल्या लोकांचं म्हणणं होतं. पण हे अतिक्रमण कोणाचं आहे तर हे ओबीसी, SC, ST हे सगळे नोकरी निमित्ताने कामासाठी आलेले विस्थापित लोक आहेत त्या भागामध्ये. मी त्यांना सांगितलं ठीक आहे, त्यांनी जमिनीवर घर बांधलेलं आहे, ते तुमच्या कायद्यात बसत नसेल, पण घर जमिनीवरच आहे आणि घर जमिनीवर असेल तर ते 12 वर्षापेक्षा जुनं असेल तर त्याला जमीन मालकी हक्क मिळतो, म्हणजे घराची मालकी मिळतो. हा कायदा आहे, कुळ कायदा आहे त्यासाठी. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की असं घर एखाद्या रस्त्यात आलं ते 3 वर्षापूर्वीचं असेल तर त्याला 4 पट जागा मिळते, पुनर्वसन मिळतं. हे कायदे आहेत. म्हणजे तिथला हा प्रश्न अतिक्रमणाचा नव्हता, पण राजकीय नेते तिथल्या लोकांना मूर्ख बनवत होते. आणि मी सांगितलं झोपडी असेल, घर असेल किंवा अतिक्रमण तुम्ही ज्याला म्हणतात ते असेल, ते अतिक्रमण नसतं तर त्या भारतीय नागरिकाला ओबीसी, SC, STला त्या जमिनीची मालकी भेटली पाहिजे. हाच मुद्दा मी मुंबईत घेतला की आमच्या कोळीवाड्यांना तुम्ही प्रॉपर्टी कार्ड दिलं नसेल, पण ते हजारो वर्ष राहतात, त्यांना जमीन मालकी देणे शासनाचं काम आहे. नवी मुंबईचा हाच प्रश्न आहे. पाहण्याचा राजकीय नेत्यांचा दृष्टिकोन आहे तो लोकांना अधिकार देण्याचा आहे की लोकांची घरं उद्ध्वस्त करून तिथे SRA प्रकल्प राबवायचे, क्लस्टर राबवायचा याचा आहे. आता एकनाथ शिंदेने ठाणे जिल्ह्यात एकही गावठाण दिलं नाही, सगळ्याला क्लस्टर करायला सांगितलं. क्लस्टर म्हणजे लोकांना उद्ध्वस्त करणं, SRA कर म्हणजे लोकांना उद्ध्वस्त करणं. तर हे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांबद्दलचा माझा जो दृष्टिकोन आहे हा लोकांना अधिकार देण्याचा दृष्टिकोन आहे आणि खास करून ओबीसी, SC, ST यांना अधिकार देण्याचा आहे. मराठ्यांचा घराचा प्रश्न नाही, ब्राह्मणांचा घरांचा प्रश्न नाही की ब्राह्मण आणि मराठी हे जमीनदार लोक आहेत, त्यांचे मोठमोठे वाडे आहेत. प्रश्न आदिवासींच्या घराचा आहे. मोठी आदिवासी मतदार ह्या मतदारसंघात आहेत. त्या आदिवासी पाड्यामध्ये कोणी प्रॉपर्टी कार्ड दिलं नाही, गावठाण दिलं नाही, पाणी नाही दिलंय, लाईट दिलेली नाही, आरोग्य सुविधा नाहीत. हे मावळ मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे. तसंच मच्छीमारांचा विषय आहे. आमचे कोळीवाडे त्यांना उद्ध्वस्त केले सरकारने. हे प्रश्न मांडण्यासाठी गरिबांमध्ये राहणारा, गरिबांमध्ये लढणारा माणूस लागतो. माझा जो अनुभव आहे तो कदाचित एखाद्या खूप मोठ्या वकिलांसारखा नसेल, खूप मोठ्या आर्किटेक्टसारखा नसेल, खूप मोठ्या प्राध्यापकासारखा नसेल, पण मी गरिबांच्या घरात गरिबांच्यासाठी रोज जात असतो. अनुभवाने जे शिकलोय ते मी बोलतोय. आणि मी जेव्हा सांगतो गावठाण कायदा, तेव्हा गावठाण कायदा सांगितल्यावर तहसीलदार, कलेक्टर हैराण होतात, इथले प्रांताधिकारी हैराण होतात, वकिलांना तो कायदा कळत नाही. अरे आम्ही काय वेगळं मागत नाही, आमचं जिथे घर आहे त्या घराला सरकारी मान्यता द्या, म्हणजे जमीन आमच्या नावावर करा, एवढंच आपलं म्हणणं आहे. आपण नव्याने जागा मागत नाहीत. आणि म्हणून हजारो घरांचा पिंपरी चिंचवडमधला प्रश्न असेल किंवा नवी मुंबईतला असेल, हा गावठाणाचा प्रश्न नाही. गावठाणाच्या प्रश्नानुसार भारतीय संविधानाने आपल्याला माहीत आहे की आर्टिकल 40 नुसार गावांचं नियोजन करा असं सांगितलंय. परंतु पिंपरी चिंचवड शहर असेल, नवी मुंबई शहर असेल, ही प्राधिकरणं घरांचं गावांचं नियोजन करण्यात अपयशी ठरले. हीच गोष्ट मी महाराष्ट्राला सांगत आहे. आणि गावठाणाचा विषय महाराष्ट्राने मान्य केला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे पहिले साक्षीदार तुम्ही आहेत. कळंबोलीतून याची सुरुवात झाली. महाराष्ट्रातल्या कुठल्या मुख्यमंत्र्याला, कुठल्या महसूल मंत्र्याला आमच्या घराच्या खालची जमीन कुठली आहे हे माहीत नव्हतं. त्या माहिती आपण उघड केली. आणि हे सगळे प्रश्न पाहिले तर गरिबांचे प्रश्न आहेत. आणि सगळ्यात मोठा गरिबांचा प्रश्न आहे जगण्याचा, म्हणजे राहण्याचा. व्यवसायाचा प्रश्न आहे पण राहण्याचा प्रश्न मोठा आहे. आणि राहण्याच्या प्रश्नावर आपलं जे काम आहे या मतदारसंघात खासदार म्हणून कोणी अजून केलं नाही. पंचायत राज नावाचं खातं आदरणीय कपिल पाटील या खासदारांनी दिलं. पण कपिल पाटलांना कुठलं सांगावं ना कुठलं गावठाणाला पत्र लिहिले का त्यांनी? म्हणजे भिवंडीतल्या एका गावाला गावठाण मंजूर करून दिले का? याचा अर्थ हे जे खासदार आमदार आहेत हे सोन्याचे काटे चमचे घेऊन श्रीमंताच्या घरात जन्माला आलेत. आम्ही असे लोक नाही. आम्ही माशांचे काटे खाणारे, कोळव्या खाणारे, चिंबोऱ्याचे डुकं खाणारे लोक आहोत, समुद्रातले लोक आहोत. आम्ही गरिबांचे नेते आहोत. आम्ही नाचणीची भाकरी खातो आदिवासींची. तर हे सगळे प्रकार पाहिलं तर लोकांमध्ये राहणारा माणूस असेल तर तो अनुभवाने शिकतो. आणि म्हणून तुकाराम महाराज आणि भगवान बुद्ध यांचं नाव घेऊन मी सांगेन, त्यांचे जे अभंग आहेत तुकाराम महाराजांचे किंवा बुद्धांचे वचन आहेत, पाणी नेहमी उताराकडे जाते, 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलं का? ते नदीच्या किनारी जायचे, पाणी कुठं वाहते याचं निरीक्षण करायचं. तसं लोकांच्या समस्येचं ज्यांनी निरीक्षण केलेलं आहे त्याला फार मोठ्या तत्वज्ञानाची, शिक्षणाची आवश्यकता नसते. आणि लोकांचे प्रश्न माझ्या डोळ्यात आहेत, हृदयात आहेत. आणि हे घेऊन दिल्लीमध्ये मी ते प्रश्न मांडणार आहेत आणि लोकसभेतून हे मंजूर करून आणणार आहे. पण पाटील साहेब, आपण आता म्हणजे शेवटाकडे जाणार आहोत. अगदी फॉर्म भरण्याची तारीख देखील आता म्हणजे कदाचित जवळ येईल आणि या दृष्टीने तयारी लागणार आहे. तर मावळ मतदारसंघ खूप मोठा मतदारसंघ आहे, खूप मोठी मतदार संख्या या ठिकाणी आहे. आणि अशा वेळेला आपल्यासारख्याला त्याच्यामध्ये खूप तयारी करावी लागणार आहे. काय तयारी चालू आहे नेमका, त्याविषयी तुमच्याकडे कुठली म्हणजे एक स्ट्रॅटेजी आहे का, याविषयी सांगा. मला पण एक गैरसमज होता की लोकसभा लढवायची म्हणजे तुम्हाला बूथ लेवलला कार्यकर्ते पाहिजे.
आता मी वंचितची निवडणूक लढलो तेव्हा माझ्याकडे एकही बूथ नव्हता किंवा मला त्याचा विषयच नव्हता, कारण मी त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एका दिवसात दिली आणि ओवेसी खासदार ओवेसी बॅरिस्टर ओवेसी यांनी सोपवलेली ती जबाबदारी होती. ओबीसी आणि मुस्लिम बांधवांनी सांगितलं की बौद्ध आणि मुस्लिम बांधवांनी सांगितलं की ओबीसीने नेतृत्व करावं, तर मी नेतृत्व केलं. एका महिन्यात केलं. मला काहीच अनुभव नव्हता. पण तुमचे जे विचार आहेत, तुमचे जे प्रसार माध्यमं आणि पत्रकार लोक आहेत, हे जो मेसेज देतात समाजाला, त्याच्यावर या निवडणुका प्रभावित होतात. आणि म्हणून सोशल मीडियावर केंद्र शासनाचं पण खूप लक्ष आहे, फेसबुक आणि ह्याच्यावर. तर ह्या बाबतीत आपण वर्षभर कार्यरत आहोत. मी निवडणूक झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून रोज आपण कार्यरत आहोत. आपलं काम आपण चोख करतोय आणि याचा आत्मविश्वास मला आहे. आणि पिंपरी चिंचवडचे प्रश्न असतील आणि नवी मुंबईतले उरण पनवेल रायगडचे प्रश्न असतील, या प्रश्नांचा मी सखोल अभ्यास केलेला आहे. आणि आता देशात एकच गोष्ट आहे की या देशामध्ये ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांचेच प्रश्न राहिलेले आहेत. बाकी ब्राह्मण मराठे हे सुखामध्ये लोळतायत. त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे, बीजेपीकडे प्रचंड पैसा आहे. एवढा पैसा आहे की तुम्ही कल्पना करू शकत नाही. ते प्रति मतदार जे राहिलेले 15 लाख आहेत ते आता वाटू शकतात. एवढे पैसे त्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डमधून जमा केलेत. पण ते 15 लाख सुद्धा माझ्याकडे नाहीत. म्हणजे खासदारकीचा उमेदवार असून सुद्धा 15 लाख माझ्याकडे नाहीत. मतदारांचं राहू द्या. तर या परिस्थितीत मी निवडणूक लढतोय. हा भारतातल्या गरीब माणसाचा, वंचित माणसाचा, मागासवर्गीय माणसांचा आत्मविश्वास माझ्या तोंडातून मी फक्त व्यक्त करतो. मी निमित्त आहे. जसं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अर्जुना ते अगोदरच मेलेले आहेत, तू मारतोस, हे निमित्त आहे. त्याच पद्धतीने आहे. मी कोणी नाही, मी निमित्त आहे. मतदारांचा एक नेता आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा रक्षक आहे. आणि या पद्धतीने निवडणूक मी लढणार आहे. मला कल्पना आहे माझ्या गरिबीची, आर्थिक परिस्थितीची. गेल्या वर्षी जेव्हा फॉर्म भरला त्या अकाउंटला 35 रुपये होते. ते अकाउंट पार्श्विक बँकेचं तसंच आहे. ते पण 35 रुपयेच आज आहेत. माझे व्यवहार जे काय असतात ते रोखीचे होतात. दिले पैसे कोणी तर तुम्हाला देणार, यांना देणार, शेतकऱ्याला देणार. ते बँकेत भरायला वेळच नाही मिळत, जातच नाही. चेकचा वापर करण्याचा प्रश्न येत नाहीत. त्याच्यामुळे अत्यंत साधी माझ्यासाठी निवडणूक आहे. आणि तरीसुद्धा मी लढणार आहे. गरिबांचं जे प्रेम आहे, मागासवर्गीयांचं प्रेम आहे, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या स्वराज्याची जी संकल्पना केली, ती संकल्पना ब्राह्मण आणि मराठा या जमीनदारांच्या विरोधात होती. भूमिहीन लोकांच्या रयतेची कल्पना बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजर्षी शाहू महाराजांनी मांडली. आणि तीच कल्पना दिवा पाटलांची आहे, दत्ता पाटलांची आहे. आणि ही पद्धत नव्याने बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी या संकल्पनेत मांडली. ती घेऊन आम्ही चाललोय. आणि काही लोक म्हणतात की तुम्ही वर्षभर कुठं होतात, तर मी लोकांची कामं करतो, वंचितांची कामं करतो. त्यासाठी पक्षाच्या बॅनरवर कामं करायची गरज नाही. तुम्ही कामासाठी स्वतंत्र आहात. आणि या बाबतीत बाळासाहेब आंबेडकरांनी मला त्यावेळी पण स्वातंत्र्य दिलं. तुम्ही तुमचं काम करू शकता. आणि म्हणून याच स्वातंत्र्याच्या अधिकाराने मी लोकांना विनंती करतोय, आपण खरोखर मला मतदान द्या. मी विश्वासाने सांगतो, लोकसभेत खासदार झालो तरी काम करेन, नाही झालो तरी काम करेन. आणि हे 5 वर्ष केले आपण. तर लोकसभा निवडणूक लढवणार असण्याची घोषणा यापूर्वीच राजाराम पाटील साहेब यांनी केली होती. आणि त्या पार्श्वभूमीवर अगदी सविस्तर चर्चा त्यांच्याशी आपण केलेली आहे. त्यांची ही चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट याशिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता तळोजा. धन्यवाद.